क्या करना चाहिए, किस तरह से क्या क्या सुविधाएं यहाँ पे आम जनता नागरिकों को की गई। आज आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि आमचे सन्माननीय सिद्धेशदादा कदम साहेब, कॅप्टन अभिजितदादा अडसूळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही मुंबई महानगरपालिकेतर्फे आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे। BP आहे, डायबिटीस आहे, सर्व प्रकारचे टेस्टीचं आपण इथे सुविधा दिली, औषधं, गोळ्या, आणि यासाठी आज आमच्या विभाग प्रमुख उषा दातेताई, आमच्या सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहे। आणि सकाळी 9:30 वाजेपासून मोठ्या प्रमाणात लोकांची इथे आतापर्यंत त्याचा उपचार घेण्यासाठी आरोग्याच्या जे काही आपण योजना आतापर्यंत राबवत होतो, परंतु ही सुविधा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही तयारी केली आणि आता दर आठवड्यात एक कॅम्प घेत आहे महानगरपालिकेतर्फे। आणि आम्ही देखील मोफत लोकांचे मोतीबिंदूचं ऑपरेशन करून देणार आहे। त्यासाठी सर्वसामान्य लोक इथं उपस्थित आहे। मलाही आनंद आहे। माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या सांगण्याप्रमाणे फक्त 20% राजकारण आणि 80% समाजकारण, त्याच धर्तीवर आमच्या प्रभागात आम्ही चांगल्या प्रकारे सगळे पदाधिकारी मिळून लोकांच्या हितच कामं करत आहे। किती लोक इकडे नाही, आता आम्ही लोकांनी 4 प्रकारात त्याची विभागणी केली आहे। हनुमान मंदिर ते श्रीरामनगरचा मायक्का मंदिरापर्यंत जे काही 2-3 हजार लोक आहे, त्याला त्याचा उपयोग व्हायसाठी, त्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी, सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि सकाळपासून डॉक्टर लोक आहेत आणि माननीय MHO देसाई मॅडम ह्या देखील इथे येणार आहेत आणि भरपूर प्रमाणात लोकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। महिलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केले वैद्यकीय मदत कक्षाच्या आधारे माननीय एकनाथजी हुंडारे साहेब आणि विभाग प्रमुख उषा दाते। हुंडारे साहेब नेहमीच समाजकारण करतात, राजकारणाचा विषय त्यांचा खूप कमी आहे। महाराष्ट्र माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रेरणेतून आणि शंकर हुंडारे दादा, माजी नगरसेवक शंकर हुंडारे दादाच्या प्रयत्नाने आरोग्य शिबिर चालू आहे आणि इथे आरोग्य शिबिरमध्ये सगळ्यांना लाभ मिळणार आहे। BP वगैरे सगळे चेकअप होणार आहे, सगळ्यांना लाभ मिळणार आहे आणि महानगरपालिका या सगळ्यांच्या तर्फे आणि डॉक्टर लोकांचा आणि सगळे आपल्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आणि दादांच्या सहकार्याने हे खूप चांगलं होणार आहे। आणि 80% समाजकारण, 20% राजकारण हे आपला उद्देश असतो। बाळासाहेब ठाकरेंचं हेच आपल्याला प्रेरणा आहे। जय महाराष्ट्र। मी सायली पाटील, उपविभाग प्रमुख। सर्वात पहिले मी हुंडारे साहेबांचा धन्यवाद बोलते की त्यांनी ते खूप मोठ्या प्रमाणात मेडिकल कॅम्प लावला आहे आणि खास करून महिलांसाठी मेडिकल कॅम्प आहे, लहान मुलांसाठी डोस आहेत जे दर महिन्याला त्यांना दिले जातात आणि इथे BP चेकअप, ब्लड चेकअप सगळंच सोयी आहे। जवळजवळ 1000-2000 लोकांनी इथे फायदा घेतलेला आहे। पुन्हा एकदा साहेबांचा